एका तुटलेल्या विश्वासाचं मूल, एका स्त्रीच्या भोळ्या प्रेमाचा शेवट आणि एका धीराच्या विकृत प्रेमाची राक्षसी परिणती. 29 जूनला जे घडलं ते फक्त हत्या नव्हती, ती होती भावनिक फसवणुकीची, जबरदस्तीची आणि निर्दयीपणाची कहाणी. एका निष्पाप महिलेला प्रेमाच्या नावाखाली फसवून तिचाच दीर कसा ठरतो खुनी, आणि ते सुद्धा असा की तिच्या मृतदेहासोबत दगडही पाण्यात ढकलतो. शेवटपर्यंत पहा, कारण सत्य उघड व्हायला लागले तब्बल 15 दिवस. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ही घटना शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 29 जून रोजी जे घडलं त्याला खरा न्याय तब्बल 15 जुलै रोजी मिळाला. त्या दिवशी संबंधित महिला शेतातले काम आटोपून दुपारी पायदळ घरी जाण्यास निघाली होती. तेव्हा तिचा दीर व प्रियकर असलेला मधुकर गायकवाडसुद्धा तिथेच शेतात होता. सकाळपासून आशा गायकवाड व तिचा पती किशोर गायकवाड हे दोघं सोयाबीन पेरणी झालेलं शेत पाहायला गेले होते. दुपारी साधारण 1:30च्या सुमारास किशोर शेतात बकऱ्या चारत होता. तेव्हा त्याने लांबूनच पाहिलं की त्याची पत्नी आशा त्याला हातवारे करत "मी घरी निघते" असं सांगते. त्यानंतर ती रस्त्याने एकटीच पायदळ निघाली आणि तिच्या पाठोपाठ मधुकर गायकवाड निघाला. अर्ध्या रस्त्यात मधुकरने तिला आडवं गाठून शेजारील टाकळी धरणाच्या कडेला असलेल्या शेतात नेलं. तिथं त्याने गंमत म्हणून म्हणत दोरी काढली आणि आशाच्या गळ्याला लावून विचारलं, "मी तुला इथेच मारून टाकू का?" तिनं ते गंमत समजून "हो, मार" असं म्हटलं. पण गंमत नसून तो तिचा जीव घेण्याचा पूर्वनियोजित कट होता. मधुकरने दोन्ही हातांनी ती दोरी घट्ट ओढून गळा दाबला आणि जागीच तिचा खून केला. नंतर तिचा मृतदेह टाकळी धरणात नेऊन फेकला. प्रेत पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यावर दगड बांधले आणि तिच्या जवळील टिफिन व शेतीचे साहित्य देखील पाण्यात फेकून दिलं. संध्याकाळी किशोर आणि सासू सासरे घरी आले तेव्हा आशा घरी आली नसल्याचं लक्षात आलं. तिसऱ्या दिवशी नायगाव खुर्द शिवारातील टाकळी धरणात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. मृतक आशाच्या भावाने पोलिसात तक्रार केली की पती, सासू सासरे आणि दीर यांनी मिळून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं. त्यामुळे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सुरुवातीला असं वाटत होतं की सासरच्या मंडळींनी घरासाठी 30,000 रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावल्यामुळे तिने आत्महत्या केली. पण प्रत्यक्षात पती व सासू सासऱ्यांना घटनेबाबत काहीच माहिती नव्हती आणि मधुकर गायकवाड गप्प होता. पोलीस तपास सुरूच ठेवला आणि अखेर 15 जुलै रोजी मधुकरने पोलिसांसमोर कबुली दिली की त्याचा आशासोबत गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती सतत त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. म्हणून एक दिवस त्याने मेहकर तालुक्यातील मंदिरात नेऊन तिला कुंकू लावलं. तिचं जुनं मंगळसूत्र तोडून नवीन मंगळसूत्र घालून खोटं लग्न केल्याचं नाटक केलं. पण ते केसात रतात्र केली एटाचंच यांत्रा करीनहा. तरीही आशा तिच्या मागण्यांवर ठाम होती. या सततच्या तणावाखाली मधुकरने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला आणि 29 जून रोजी योग्य संधी साधून तिचा खून केला. पोलिसांच्या सखोल तपासामुळे हा प्रकार 15 दिवसांनी उघडकीस आला आणि त्या निरपराध महिलेला शेवटी न्याय मिळाला. ही घटना आपल्याला शिकवते की अंधविश्वास आणि आंधळ प्रेम कधीही आपल्या सुरक्षिततेपेक्षा मोठं नसतं. समाजात प्रत्येक नात्याला जबाबदारीने आणि सन्मानाने वागवलं गेलं पाहिजे, नाहीतर गुन्हेगार आपल्याच घरातून तयार होतात. आणि म्हणूनच सजग रहा, सुरक्षित रहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.